नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर गावगावची झटपट खबर पाहणार आहोत. 24 गावं 24 बातम्यांमध्ये. एकनाथ खडसे रात्रीपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती झी 24 तासला भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेचा दबाव, डागाळलेल्या प्रतिमेमुळे एकनाथ खडसे यांनी हा निर्णय घेण्याचं ठरवलं असल्याचं समजतंय. शहा मुख्यमंत्र्यांच्या भेटीत या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही कळतंय. मात्र बैठकीनंतर मीडियाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पक्ष काय तो निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. माननीय अध्यक्ष महोदय जी ने से रिपोर्ट मांगी थी. जो मसले सामने आए हैं उसकी फैक्चुअल रिपोर्ट माननीय अध्यक्ष जी को मैंने दी है. उसके ऊपर उनसे चर्चा भी हुई है और अब इस रिपोर्ट के आधार पर जो भी आगे की उचित कार्रवाई है वो पार्टी के द्वारा निर्देशित की जाएगी. युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधली आहे. खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेनं भाजपवर दबाव वाढवलाय. भाजप स्वच्छ आहे तर मग खडसेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा प्रश्न शिवसेनेनं केलाय. मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घ्यावा असा सल्लाही शिवसेनेनं दिलाय. खडसे स्वच्छ असतील तर सांगा, अन्यथा आरोप खरे असतील तर कारवाई करा, अशी थेट मागणी शिवसेनेनं केली आहे. रावसाहेब दानवे आमचे सांगतायत पक्ष खडसेंच्या पाठीशी आहे. म्हणजे काय आहे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत. त्याच्यामुळे ही भूमिका घेण्याचे काम अशा वेळेला आता खडसे हा व्यक्तिगत विषय नाही आहे, हा राज्याचा विषय आहे, हा सरकारचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे समोरून सांगण्याची खडसे यांच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे. दरम्यान शिवसेनेनं आमच्या पक्षांतर्गत विषयात लुडबुड करू नये अशा शब्दात भाजपनं मित्र पक्षाला प्रत्युत्तर दिलंय. खडसेंबाबत निर्णय घेण्यास भाजप नेतृत्व सक्षम आहे अशा शब्दात भाजपनं शिवसेनेला गप्प राहण्यास बजावलंय. खडसेंबाबत पक्ष काही भूमिका मांडत नसल्याचं खासदार संजय राऊत यांचं विधान दादांत असत्य असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेने आमच्या कारभारामध्ये नाक खुपसण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. आम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय जेव्हा असेल तेव्हा घेऊ. पण आम्हाला सध्या राजीनामा घेण्याची काही गरज वाटत नाही, कारण या आरोपांमध्ये कुठेही तथ्य नाही, याच्यामध्ये कुठेही आधार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. शिवसेनेने आमच्या याच्यामध्ये लुडबुड करू नये. अगदी कालपर्यंत सगळे आरोप फेटाळणाऱ्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आज मात्र माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. आज मुक्ताईनगरमधून बाहेर पडताना पुण्यातल्या जमिनीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर हात जोडून बोलण्यास नकार दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी किरकोळ धक्काबुक्कीही केली. दरम्यान खडसेंना नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याचे भाजपा आमदार उदयसिंह पाडवी यांनी समर्थन दिलंय. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार पाठीशी असल्याचं पाडवींनी म्हटलंय. बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप होत असताना पक्षानं जसा या मंत्र्यांना पाठिंबा दिला तसा पाठिंबा खडसेंना दिला पाहिजे असं पाडवींचं म्हणणं आहे. पक्षाने भी उनको पाठिंबा देना चाहिए, सहकार्य देना चाहिए. पक्ष ने भी उनके पीछे खंबीर खड़ा रहना चाहिए. जैसे पंकजा ताई के ऊपर जो आरोप लगे थे, जैसे हमारे तावड़े साहब के ऊपर आरोप लगे थे, पक्ष उनके पीछे खड़ा था, वैसा आप भी उनके पीछे खड़े रहो. हम सब आमदार विधायक जो भी उनके पीछे खड़े. महसूल मंत्री एकनाथ खडसेंवरील आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी व्हावी या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलंय. याच मागणीला घेऊन अंजली दमानिया वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करणार होत्या. मात्र परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी आझाद मैदानमध्ये उपोषण सुरू केलंय. सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे तर आत्तापर्यंत जशी महाराष्ट्राची परंपरा आहे की त्याच्यावर एक समिती बसते आणि त्या समितीचा अहवाल येतो आणि मग तो हळूहळू कचऱ्याच्या डब्यात जातो, तर तसं न होता त्याच्यावर पूर्ण इन्क्वायरी होऊन 6 महिन्याच्या आत ही इन्क्वायरी पूर्ण झाली पाहिजे. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट थ्रू याचा निर्णय झाला पाहिजे. जर ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, निर्दोष असतील तर त्यांना परत मंत्री बनवता येईल. ह्या माझ्या प्रमुख मागण्या. जोपर्यंत मला हे लिखित स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलनावर आहे.
एकीकडे खडसे पक्षात एकाकी पडल्याचं चित्र असताना आता पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या समर्थकांची धडपड सुरू झाली आहे. मुंडे समर्थकांची सहानुभूती मिळावी यासाठी खडसे गटानं मुंबईत पोस्टरबाजी सुरू केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त लागलेल्या पोस्टर्समध्ये खडसेंसोबत मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे फोटो झळकावण्यात आले आहेत. या निमित्तानं पक्षातून अधिक पाठबळ मिळवण्याचा खडसेंचा खटाटोप दिसतोय. संपूर्ण राज्यावर मान्सून आधी लोड शेडिंगच्या काळ्या ढगांची गर्दी झाली असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस त्यावर आधारित वीज प्रकल्प बंद करावे लागण्याची शक्यता आहे. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र DNAनं दिलेल्या वृत्तानुसार कोयना धरणात अवघा 11% पाणीसाठा असून त्याचा वीज निर्मितीसाठी वापर करता येणं शक्य नाही. हे पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवावं लागणार आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही पाणीसाठा घटल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागण्याच्या शक्यतेला दुजोरा दिलाय. येत्या काही दिवसात मान्सूनचं आगमन होईल आणि पहिल्याच फटक्यात पाऊस चांगला पडेल अशी सरकारला आशा आहे. लातूरच्या भीषण पाणी टंचाई प्रश्नी आता कायमस्वरूपी मिटणार आहे. लातूरला आता उजनी धरणाचं पाणी कायमस्वरूपी मिळणार आहे. उजनी धरणातून थेट मांजरा धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार असून त्यामुळे लातूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकेल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 200 ते 225 कोटींच्या या योजनेला लवकरच मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळणार असल्याचं महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं. नागपूर सुरत महामार्गावर पहाटेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईवारी घाटाजवळ वैष्णवी ट्रॅव्हल्सच्या बस उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले. बसमधील सर्व प्रवासी गुजरातची राजधानी अहमदाबादचे रहिवासी आहेत. ते पर्यटनासाठी महाराष्ट्रात आले होते. आज पहाटेच्या सुमारास घाटाजवळ चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. बस 3 ते 4 कोलांट्या उड्या घेत उलटली. यातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्यानं बेसावध अवस्थेत त्यांना जबर मार लागलाय. या अपघातातील जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयासह नंदुरबार आणि धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय. चालकानं मद्यप्राशन केलं होतं. त्याचप्रमाणे भरधाव वेगानं गाडी चालवत होता असा आरोप जखमी प्रवाशांनी केलाय. अहमदनगरमध्ये गुप्तधन शोधण्यासाठी आलेल्या एका मांत्रिकासह 5 जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अहमदनगरमधील विळद या गावात ही घटना घडली आहे. गावातील एका वाड्यात रात्री चंद्रशेखर मुदलियार या मांत्रिकासह संतोष शिंदे, निसार शेख, रवींद्र क्षीरसागर, विठ्ठल चिकणे हे 5 जण गुप्तधन शोधण्यासाठी आले होते. मात्र काही तरुणांना वाड्यातून दिव्याचा उजेड दिसल्यानं त्यांचा डाव फसला. या सर्वांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी घटनास्थळावरून पूजेचं साहित्य जप्त केलं असून 5ही जणांवर अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. मुलगा आणला होता त्यांनी ना ते काहीतरी धन सापडायसाठी आलते, ते धन काढायसाठी. त्याच्यामुळे त्यांचं काय असेल ते वैयक्तिक चालू होती. पूजा वगैरे चालू होती. ते लाईटी दिसल्या त्यामुळं आम्ही इथं संपर्क केला होता त्यांना. त्यामुळं पोलिसांना ते आम्ही कळवलं इथून. त्या हिशोबाने असं चालू आहे. त्याबद्दल मग डिपार्टमेंट इथं आले. पासी सदर पडक्या वाड्यामध्ये बॅटरीच्या उजेडामध्ये जादूटोणा करत होते व एक मांत्रिक होता तिथं आणि तो मंत्र उच्चारत होता. त्यांच्या बाजूलाच लिंबू, मिरच्या, नारळ असे जादूटोणा करायचे साहित्य पडले होते. त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही सदर ठिकाणी गुप्तधन काढण्यासाठी आलो होतो. औरंगाबादच्या शंभूनगर भागात 4 दिवसांपूर्वी एका विवाहितेनं आत्महत्या केल्याचं प्रकरण पुढे आलं होतं. 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून या महिलेनं आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्यानं सांगितलं होतं. पोलिसांनी त्या दिशेनं तपासही सुरू केला होता. मात्र तपासात वेगळं सत्य समोर आलंय. हे सत्य सांगितलं त्या महिलेच्या लहानग्या मुलानं. वडिलांनीच आईला आत्महत्या करत असल्याचं पत्र लिही अशी जबरदस्ती केली आणि घरातून खाली फेकून दिलं असं मुलानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी चौकशीत मुलांचा इन कॅमेरा जबाब नोंदवून घेतलाय आणि मुलानं सांगितलेल्या माहितीनं बापाचं पितळ उघडं पडलं. भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी शेतकऱ्यांच्या नावावर धान खरेदी केलं असल्याचं भासवून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार विविध सहकारी संस्थेतर्फे उघड झालाय. या घोटाळ्यात 26 आरोपींसह 5,72,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचं राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या चौकशीत निष्पन्न झालंय. तर हा धान घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यता देखील गुन्हे शाखेनं व्यक्त केली आहे. IIT, IIM आणि IIIT सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी नागपूरमध्ये प्रवेश केल्याच्या पाठोपाठ आता
नागपूरमध्ये विधी विद्यापीठाचं कामकाज सुरू झालं असून येत्या ऑगस्ट महिन्यापासून पहिल्या तुकडीचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. कायद्याचा अभ्यास करून त्यात करिअर करू इच्छिणाऱ्या नागपूरसह राज्यातील अन्य शहरातील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच येथील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी आकारल्या जाणाऱ्या फीमध्ये देखील सूट मिळणार आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटवा मोहीम राबवण्यात आली. भद्रकालीतील फ्रूट मार्केट, दूध बाजार, महात्मा फुले मंडई परिसरात मोहीम राबवून अतिक्रमण विरोधी पथकानं शेकडो अतिक्रमणं जमीनदोस्त करून रस्ता मोकळा केला. मनपाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावानं पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. ऐतिहासिक वारसा असलेल्या मुरुड जवळच्या समुद्रातील जंजिरा किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे किल्ल्याच्या परिसराला अवकळ आली होती. किल्ल्यावर फिरणं देखील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना मुश्किल झालं होतं. आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जंजिरा किल्ला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुरुड तालुक्यातील 800हून अधिक श्री सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी किल्ल्याचा सुमारे 22 एकरचा परिसर स्वच्छ केला. विना अनुदानित शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार दत्तात्रय सावंत यांनी उपोषण सुरू केलंय. पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आमदार सावंत आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील सुमारे 1300 माध्यमिक आणि 800 प्राथमिक शाळा विना अनुदानित आहेत. या शाळांमागील 15 वर्षांपासून शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शाळांमधील तब्बल 60,000 शिक्षक अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करतायत. या शिक्षकांची अर्धी सेवा संपली आहे तरीही संस्था चालक या शिक्षकांना पूर्ण वेतन देत नाही आणि शासनही या शाळांना वेतन अनुदान द्यायला तयार नाही. त्याविरोधात आमदार सावंत यांनी उपोषण सुरू केलंय. शासन जोपर्यंत अनुदान सुरू करण्याचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आमदार सावंत यांनी व्यक्त केला. पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला प्रभात चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था असं नाव देण्यात यावं अशी मागणी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा हा प्रभात थिएटरने निर्माण केला होता. FTIIच्या जागेवरच प्रभात स्टुडिओ होता. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली असून पुण्यातल्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न असल्याचं मेघराज भोसले यांनी म्हटलंय. FTIIचा इतिहास पाहता कोणताही बदल स्वीकारण्यास विद्यार्थी तयार नसतात. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमची अशीच मागणी की ज्या प्रभात स्टुडिओमध्ये चित्रपटसृष्टी घडली त्याच प्रभात स्टुडिओमध्ये FTIIची वास्तू आहे. तर या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला प्रभात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट असं नाव देण्यात यावं. यासाठी आम्ही प्रखरपणे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी करणार आहोत. माननीय पुण्याचे जे सेंट्रलमध्ये मिनिस्टर आहेत यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. पुण्याच्या खासदारांकडे मागणी करणार आहोत आणि हे नावात बदल झालाच पाहिजे. यासाठी प्रसंगी आम्हाला त्यासाठी रस्त्यावर जरी उतरायची वेळ आली तरी आम्ही कलाकार मंडळी प्रभातच्या नावासाठी रस्त्यावर उतरू आणि या FTIIला प्रभातचंच नाव देऊ ही आम्ही आज मागणी केलेली आहे. पुण्याच्या हिरवळीत भर घालण्यासाठी आता साहित्यिक कलावंत पुढे सरसावलेत. पुण्याच्या तळजाई टेकडीवर वृक्षारोपण करून त्यांनी हरित पुण्याचा संदेश दिला. पुणेकर नागरिकांच्या सहभागातून या ठिकाणी हजारो झाडं जोपासण्यात आली. शहरातील साहित्यिक तसंच सिनेनाट्य क्षेत्रातील कलावंत ही मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे वृक्षारोपण करण्यात आलेल्या प्रत्येक रोपट्याला त्या कलावंताचं नाव देण्यात आलंय.